पहिला क्लिअर बोल काय ते नाही पहिला काय नाही पण पहिला कळालं असं बोल काय ते कमान कमान आमची मच्छी खाऊन टाकली यार आमची मच्छी खाऊन टाकली चला कमान तर दीपक गुंडे आपल्या भावासाठी शायरी बोलणार आहेत तर एकदा शायरी तुम्ही बघून बोल चालेल बघून बोल आज या ठिकाणी काय हरकत नाही काय आपण काशी बीचच्या जवळ असलेल्या आउट ऑफ बॉक्स लिव्हिंग या ठिकाणी जमलेलो आहे. तर या ठिकाणी जमायचं कारण म्हणजे आपल्या तर भावांचा बर्थडे तर चांगल्या पद्धतीने आपण सेलिब्रेशन करणार आहे आणि कमीत कमी 4 ते 5 नंतर आपण इथं जमलेलो आहे. शुभेच्छा दे रे अर्ध्या राहिल्या. आज या ठिकाणी महेश सरांचा वाढदिवस या ठिकाणी आपण सेलिब्रेशन करत आहे. महेश ऑडिओ लाईटचे मालक आहेत. खूप चांगल्या अशी प्रगती त्यांनी कमी दिवसामध्ये केलेली आहे आणि मनीषा वहिनीचा सपोर्ट त्यांना होता त्यामुळे सगळं झालेलं आहे. खरंच सांगतो महेश तर तुला माहित नाही पण खरंच मला आता असं वाटतंय की वहिनींच्या आशीर्वादाने सगळं झालेलं आहे. तर हे आशीर्वाद कायमचे तुमच्या आशीर्वाद राहिलेला पाहिजे. परिवार आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण अर्धांगींचा जो आशीर्वाद आहे ती सोबत कायम असू द्या असं मला वाटतंय. आणि आपले सगळे मित्र तुझ्यावरती खूप जीवापाडचं प्रेम करतात हे मी तुला सांगू शकत नाही कुठल्या शब्दामध्ये तर मला माहिती आहे. इथे उपस्थित सगळ्या मान्यवरांचे खूप खूप सारे आभार. मान्यवरांचे आभार शुभेच्छा देण्यासाठी आपण खूप एवढा 100 किलोमीटरचा 120 किलोमीटरचा प्रवास क्रॉस करून या ठिकाणी आलेलो आहे. तर तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावं हीच. नगर मध्ये निलेश लंके नंतर तुमचाच नंबर आहे दीपक गुंडे. बाबू शेठ 2 शब्द बोलतील. हॅपी बर्थडे. माझे 2 शब्द आणि माझे पण 2 शब्द थँक्यू. तुम्ही तर 2 शब्द मी बोलतो गुड नाईट. त्याच्या हातात आहे मोबाईल. थँक्यू सो मच. बाबूच्या शुभेच्छा आपण ऐकल्या असेल हा असाच आहे. येतो पुढं काहीतरी होप्स आहेत. खूप चांगलं बोलशील मनापासून बोलशील. काहीतरी कॉमेडी होणार आहे. कॉमेडीचा विषय कॉमेडीचा नाही पण एक गोष्ट खरी आहे. आम्ही कमीत कमी 15 वर्ष झाले आम्ही मित्र आहोत. 20 वर्ष होतील ना 15 वर्ष झाले असतील. महेश निंबाळकर दीपक गुंडे त्याच्या जवळ सुमित दळवे आणि आता सध्या तरी इथे 4च आहोत. आणि आम्ही अजून असे आमचा एक सर्कल आहे हा 1 नंबर अशी आमची मैत्री आहे आणि ह्या मैत्रीला नजर नको लागेल एवढंच बोलू शकतो मी. आणि आपल्या ह्या भावाचा महेश निंबाळकरचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसा निमित्त आम्ही इथे जमलेलो आहोत आणि जमलेलो आहोत. पार्टी पण त्यांनी दिली पैसे वगैरे पण त्यांनी भरले. या पद्धतीने आपण इथं जमलेलो आहे तर खरंच खूप भारी वाटतंय. तर आमच्या वहिनींना पण भरपूर सर्व शुभेच्छा द्यायच्या तर आम्हाला वेळ देते दादांसाठी काय वहिनी पण थोडं शुभेच्छा दिली. वहिनी आहे आणि निकिता वहिनी 2 मिनिटाच्या शुभेच्छा प्लीज. आपण जसं त्यांनी प्रेक्षकांनी आपलं ऐकलं तर त्यांनी त्यांचा पण प्रेक्षकांनी थोडंफार गोष्टी ऐकलं पाहिजे. थोडस एका शब्दामध्ये शुभेच्छा द्या. खरं सांगायचं म्हटलं तर एका पुरुषाच्या मागे त्याच्या मागे जी त्याची बायको म्हणजे त्याची अर्धांगिनी जी उभी असते त्याच्यामुळेच तो भक्कमपणे उभा असतो.
आणि अशा आमच्या महेश चारधांगिरी म्हणजे आमच्या मनीषा वहिनी. कॅमेरा प्लीज. येस प्लीज. मनीषा वहिनीला रिक्वेस्ट आहे की त्यांनी फक्त कमीत कमी 3 तरी शब्द बोलावे. अरे हॅपी बर्थडे महेश तरी बोलशील 3 शब्द. चला कम ऑन. येस Wish you very happy birthday to my soulmate. Oh my God. सुरमई. सुरमई. Soulmate. Happy birthday to Mahesh. Soulmate परत बोल, सुरमई नाही. हा बोलते सुरमई. सुरमई नाही, ते soulmate आहे. Soulmate. Many wish you. Happy birthday to my soulmate. क्या बात आहे. काय दम होता. अरे या ठिकाणी सुरमईला चांगले व्हिडिओबद्दल धन्यवाद. धन्यवाद सुरमई. असाच म्हणते धन्यवाद सुरमई. धन्यवाद सुरमई. अरे काय येडे यार. आमच्या सर्वांच्या लाडक्या या व्हिडिओ सुमित दळवीचा ब्लॉगचा व्हिडिओ आहे. आणि खरं सांगतोय मी सलमान खान ऍक्टिंग करतोय. म्हणजे सलमान खान आहे. सलमान कसं ऍक्टिंग करतो. सलमान आहे ना मित्रांनो. पण हा व्हिडिओ जो आता करतोय ना याला कमीत कमी 100 मिलियन व्ह्यू येणार आहे. एक नंबर. 100% 100 मिलियन असे देत नाही काहीतरी. मधलं काहीतरी कट बोलू तर तुम्ही आता आठवण काहीतरी बोला. 5 मिनिटाचं भाषण झालं माझं. मला जी ड्रेसिंग मारली आहे पण आली मागला. ड्रेसिंग लावले मारायची. अरे आले मागला. मेकअप करतो तू. मनालीला नवीन कपडे घेतले होते ना ते एकदाच वापरले. 8 दिवस वापरले. बर्थडेचा विषय. हळू वागते जोरात खाली वाकू नको. बर्थडेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. फर्स्ट ऑफ ऑल महेशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमची फ्रेंडशिप किती वर्षाची आहे म्हणाला? 15. हा तुमची फ्रेंडशिप 15 वर्षाची आहे. 15-40 वर्ष. आणि आमचं लग्न झाल्यापासून आता आमच्या फ्रेंडशिपला मला वाटतं 2 वर्ष झाले. काही बोलतोय. आमच्या फ्रेंडशिपला गॅप पडलाय. तुझ्यामुळे आमच्या फ्रेंडशिपला गॅप पडलाय. गॅप पडलाय. सॉरी त्रास झाला. मला तुम्हाला इंटरनेट का केलंस? हा अनुभव आहे 5 मिनिटापासून कमी झाला. खूप मला नाही मी 2 प्लीज मिनिटं बोलू शकते. प्लीज असं नीट प्लीज बोल. नाहीये. नीट तुमच्या फ्रेंडशिपला 15 वर्ष झाली आहेत आणि आमचं लग्न झाल्यापासून आमच्या फ्रेंडशिपला 2 वर्ष झाली आहेत. आणि जसे तुमचे वडील एकमेकांचे फ्रेंड आहेत तसे तुम्ही फ्रेंड आहात. आता आम्ही फ्रेंड होणार आहे आणि आता होणार आहे तसेच झालोय. आणि ह्याच्या पुढे आमचा वारसा वाढवलेला पण अजून येणार आहे. तर हा वारसा असाच पुढे वाढत राहू दे आणि तुला दीर्घ आयुष्य लागू दे. थँक्यू. अशा प्रकारे आपल्या निकितामध्ये भरपूर साऱ्या चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. थोडं प्रॅक्टिस करायला लागेल. निकितामध्ये कॉन्फिडन्स लेवल थोडा हाय आहे. असंच कॉन्फिडन्स लेवल इथून पुढे चांगला वाटत येतो. काळामध्ये वर्तकनगर मध्ये नगरसेवकच्या इलेक्शनला वहिनीचा फॉर्म अपक्ष. मी केक खायला या चला. माझ्या महेश भाऊसाठी हातवरती एक फक्त थोडी शायरी आहे. त्यानंतर तुम्ही असं घेणार नाही. एक शायरी नंतर तुमचा केक कापणार आहे आणि गाणं बोलणार आहे. आसमान का चांद तेरी बाहों में हो. क्या बात है. आसमान निकला ऊपर. क्या बात है. आसमान तेरी बाहों में हो. क्या बात है. चांद मेरी बाहों में. तू जो चाहे वो तेरी राहों में हो. क्या बात.
आसमान का चांद तेरी बाहों में हो, तू जो चाहे तेरी राहों में हो। हर ख्वाब पूरा हो जाए तेरी आंखों में हो। शाहरुख खान। हर ख्वाब वो पूरा जो तेरी आंखों में हो। क्या बोला समझ करो धीरे से धीरे से। वाटतंय तू युद्ध हर जंग खेळतोय वो पूरा हो जाओ तेरी आंखों में हो। क्या बात है, क्या बात है। खुशकिस्मती की हर लकीर तेरे हाथों में हो। क्या बात है। मेरे हाथों में चाकू है। खुश किस्मती की हर लकीर तेरे हाथों में हो। हैप्पी बर्थडे टू बाय तुम जो हजारों ऐसा गावत शपथ। ये क्या था, ये क्या था। हमारे यहाँ ऐसा ही होता है। बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल वे मेरी हैप्पी बर्थडे टू यू महेश, हैप्पी बर्थडे टू यू महेश, हैप्पी बर्थडे टू महेश, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। एक नंबर लागणार है। हैप्पी बर्थडे टू महेश, हैप्पी बर्थडे। थँक्यू। अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि मे बी आम्ही आता याच्या पुढे काय राडा करणार तर मी घेईन ते व्लॉग मध्ये, नाहीतर आपण उद्या भेटू, उद्या सकाळी व्लॉग कंटिन्यू करूया। बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे, लय मजा आलेली आहे। ब्लॉग नक्की पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। एक नंबर के क्या भाई। क्या बात है। ओ क्या बात है। क्या बात है, एक नंबर के क्या भाई। नहीं नहीं ऐसा हंसी कोई दिल नहीं है जिस पे नजर रुक जाए। साल तू कहलाए तुझे हजारों साल ये मेरी है। हैप्पी बर्थडे टू यू महेश, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू डियर महेश। और की तरह कुछ मैं भी तोहफा दिलाता, और तेरा कुछ मैं भी तोहफा दिलाता। मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता। क्या बात है। ओ क्या बात है। वाह, फूलों की जरूरत जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा वो हमनवा। रात्रीचे 2 वाजले 2 आणि आपला हे चालूच आहे। यांना पण झोपी देत नाही। निकिता झोपली वाटते माटी मागे। हे जागे आहेत, दीपक कुठे जागा आहे, बाबू जागा आहे, मी जागा आहे, महेश आणि महेशची बायको पण ती झोपायला गेलेली आहे। महेश येतोय पुन्हा तिला झोपवून। महत्वाचे आपल्याला अजून पण ब्लॉग चालूच आहे आणि पुढे पण आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। 100% पूर्ण बघा आणि गाणं आहे का बाबाचं, चला।
का चुकतंय काय रे रस में निभाएंगे हम तुम कसमें एक भी जिंदगी के जब तक हो अपने बस में अब कोई बात बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम तेरा साथ मेरा वो हमनवा है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा तुम तेरा साथ मेरा वो हमनवा बघा चालेल क्या बात आहे हो काय मध्ये काठीचं नको बोल बिलकुल नको तुम्ही जाऊ दे हो चाहे तुम कुछ ना कहो मैंने सुन लिया ये साथी प्यार का मैंने चुन लिया मैंने चुन लिया क्या बात है पहाटे 3:15 वाजलेत आणि आमचा अशा प्रकारे राडा चालू आहे आम्ही चौघा असलो फुल पचवून टाकलो गाणं आहे का नया प्यार है नया इंतजार कर लूं मैं क्या अपना मेरे दिल बेकरार मेरे दिल बेकरार तू ही बता पहला नशा पहला खुमार क्या बात है एक खड़ा उड़ता ही फिरूं इन हवाओं में कहीं या मैं झूल जाऊं इन घटाओं में कहीं उड़ता ही फिरूं इन हवाओं में कहीं या मैं झूल जाऊं इन घटाओं में कहीं एक कर लूं आसमां और ज़मीन करो यारो क्या करूं क्या नहीं आवाज बंद एवढा वाजता आहे 10 वाजल्यापासून पहला नशा पहला खुमार नया प्यार है नया इंतजार कर लूं मैं क्या अपना मेरे दिल बेकरार मेरे दिल गुड मॉर्निंग गाइस गुड मॉर्निंग हाँ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय दिसलं गुड मॉर्निंग नाश्ता झाला का ड्रेस बनूया ना भाई तर मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कालचा ब्लॉग आपण कंटिन्यू करतोय
आणि मस्त फ्रेश बीच झालो आता. काल 4 वाजवले आम्ही झोपायला आणि आता वाजलेत 11:30. फ्रेश झालो आणि आता जेवतो नाही, नाश्ता करतो आणि नाश्ता करून मग आता निघायची टाईम झालेला आहे. आउट ऑफ बॉक्स लिव्हिंगला लिव्ह करायचा टाईम झाले आहे. तर मित्रांनो नाश्ता करूया आपण. मस्त नाश्ता आहे, भुर्जीपाव वगैरे सर्व नाश्ता करून आपण निघूया. पुढचा प्रवास कसा होते ब्लॉगमध्ये नक्की पूर्ण बघा. बघा किती सुंदर आहे. वाव, संपलं यार उपमा, भुर्जी संपली, सगळं संपलं. मस्त टेस्टी आहे. क्या बात आहे. अलिबागला आलो आणि बीचची मजा नाही घेतली, असं काय मतलब आहे त्याला. त्यामुळे आम्ही आलेलो आहे बीचवरती. गर्दी नाही आहे इकडे. एकेकाची वारी आता महेश आणि महेशची बायको आमची वहिनी जाऊन आली. त्याच्यानंतर तेजस आणि आकांक्षा दोघं जात आहेत. नंतर मग मी आणि निखिल जाऊ. मस्त पैकी एन्जॉय करायची लाईफ. काम करायचं, सगळं सांभाळायचं आणि मजा पण करायची. काय मजा आली का? अरे पाण्यात जाशील. फायनली भाऊ पोचलेले आहेत तिकडे. अर्धा तास 1 तासानंतर काय करणार रे एकदम गाप जाते ना. मग तुम्ही चालवा. तुम्ही चालवा. आता बसणार आणि आमची बारी लागलाय रे भाई. काय झालं माहितीये काय, मला भीती वाटत होती की ती या सगळं जाते काय, पडते काय नाही तर भाई कसं वाटलं चालून? अजून एक राऊंड मारायचा. राऊंड मारायचा विषय नाही, मारू शकतो पण लय भीती वाटते. चालेल अरे थोडं आपलं एसी ना त्यामुळे सर्दी होते मला. गाडी चालवताना माफिया मला असं वाटतं ते ओमनी मधले असतात ना पोरं, बारकी पोरं आणि आपला चेन स्नॅचिंग वाले, तसंच 100% याचा गोष्टी खरं आहे. आणि याचा आता प्लॅन आहे सध्या ही बोंबील डायरेक्ट पळवायचा. आपण अलिबागला आलो आणि मच्छी नाही घेतली. कमीत कमी सुकी मच्छी तर घेणार आहे, कारण ओली मच्छी खाऊन खाऊन दमलो अक्षरशः. आणि आता सुकी मच्छी घेऊन जाणार आहे आपण, कारण ही राहते, ओली मच्छी राहणार नाही. आणि मग आता मम्मीचा मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे, त्याच्यामुळे आपण ओली मच्छी घेऊन मतलब नाही, एकटा किती खाऊ म्हणून सुकी मच्छी घेऊन चाललोय. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय.
अलिबागचा दौरा आमचा संपलेला आहे. आता मुंबईच्या दिशेने चाललो आहे. तिसरे भेटले आणि जर ब्लॉग बघू काय होते काय नाही. आता एंड कसं करायचं काय नाही तर मग भेटूया आपण एंड करायला. गाडी चालवायची 4 तास लय वैताग आलाय. चला भेटूया आपण थोड्या वेळाने. अभी 2 साल के बाद प्लान है, अभी तो फिलहाल कुछ नहीं, लेकिन अलीबाग नहीं जाएंगे, रास्ते बहुत बेकार है भाई. जाना है तो लोनावला जाओ, महाबळेश्वर जाओ या तो गोवा जाओ, अलीबाग मत जाओ. गाडी चालवायला शिकून घ्या 2 वर्षात. 2 वर्षांत. तर मित्रांनो 2 दिवस लई जबरदस्त गेले. नॉनव्हेज, मच्छी, चिकन भरपूर खाल्लं. लय मजा आली. अलिबागचा प्लॅन आम्ही 2 वर्षामध्ये कप्पल आम्ही बरेच ठिकाणी फिरलो पण अलिबागला नव्हतं गेलो. त्याच्यामुळे अलिबागचा प्लॅन केला आणि एकदम सक्सेसफुल झाला आहे. सगळं व्यवस्थित झालं. आपल्या भावाचा बड्डे होता तो पण सेलिब्रेट मस्त झाला. सगळं व्यवस्थित सक्सेसफुल प्लॅन झाला आणि आता प्लॅन लवकर कधी होतोय काय माहिती नाही. पण जेव्हा कपलचा प्लॅन आणि ब्लॉग बनतो तेव्हा फुल मस्त भारी असतो का नाही, 1 नंबर असतो. आणि बाकीचे ब्लॉग तुम्ही नक्की पूर्ण बघा. मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट करून सांगा. आणि आता खूपच लेट झाला आहे. ब्लॉग एंड करायला मी थोडा लेट घेतला घरी आल्यावरती, कारण थोडंसं फ्रेश झालं, थोडंसं पडलो होतो, थकलो होतो गाडी चालवून. दिवसभर मजा केली. नंतर गाडी चालवली 4-4.5 तास. मग कंटाळा आला, थोडंसं पडलो होतो. आता उठलो, थोडंसं खातो आणि मग झोपायचं. आणि तुम्ही लक्ष द्या, ब्लॉग नक्की पूर्ण बघा. लवकरात लवकर ब्लॉग टाकायचा प्रयत्न करीन. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या ब्लॉगची नक्की वाट बघा. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.